नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 12 मार्च 2025 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांचे वृक्षांचे बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। तर आज फळांचे वृक्षांचे बाजारभाव काय पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत। लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे 90 रुपयापर्यंत वृक्षांचे दर पाहायला मिळतात। हलके क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता लहान मोठ्या साईजमध्ये मिक्स असलेल्या लिंबा पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये थोडेसे दरामध्ये आपल्याला घसरण आज झालेली पाहायला मिळते। तर आवक देखील आपल्याला थोडीफार वाढल्यामुळे दर जे आहे ते थोडेसे कमी पाहायला मिळतात। कलिंगडची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। कलिंगडचे दर जे आहे ते साधारणतः 12 रुपयापर्यंत वृक्षांचे पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता तर बरेच दिवसापासून कलिंगडचे दर जे आहेत ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत पाहायला मिळतात। आवक जे आहे ते बरेच दिवसापासून वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कलिंगडसाठी पाहायला मिळते। खरबूजची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आवक खरबूजची झालेली पाहायला मिळते। त्यामुळे दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये खरबूजसाठी 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात। पेरूची आवक पाहू शकता। पेरूच्या दरामध्ये आपल्याला साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर ग्राहकांची देखील आपल्याला खरेदीसाठी संख्या कमी पाहायला मिळते। त्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। रामफळाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 90 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला रामफळाचे दर पाहायला मिळतात। मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। चिक्कूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। चिक्कूसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात। संत्रीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। संत्रीसाठी साधारणतः दर जे आहे 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळतात। सुकवांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। सुकवांसाठी साधारणतः दर जे आहे 13 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला सुकवांचे दर पाहायला मिळतात। अंजीराची मागणी वाढली। अंजीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। अंजीरसाठी साधारणतः दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते। मागणीचा परिणाम आपल्याला अंजीरच्या दरावरती पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये अंजीरासाठी साधारणतः 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता लहान साईजमध्ये साधारणतः 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर मोठ्या साईजमध्ये दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। पपईची आवक पाहू शकता आज पपईसाठी मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते। आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला पपईच्या दरावरती आज पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते।